सारा 11 कल्याण तुम्हाला पाहायला मिळतंय. दुसऱ्या दिशेला अँटिक 9 भांडूप. हा पहिलाच बॉल पायावरती अडवण्याचा प्रयत्न केला होता आणि व्हाईट बॉल येतोय. पंचाच्या माध्यमातून ही कळवण्यात येत आहे की पहिलाच बॉल स्क्वेअर आहे, वाईड आहे. इथे देखील पुन्हा एकदा लेक्शमच्या बाहेरच पिचिंग होते. अगदी आपण ऑफ स्पिनचा प्रयत्न करताय, मग त्याचबरोबरीने त्या बॉलची पिचिंगही पाहणं तेवढीच गरजेची आहे. इथे देखील तसंच काहीतरी दृश्य. सलगचे पहिले 3 बॉल आणि त्या पहिले तिन्ही बॉल सागरने स्क्वेअर टाकलेत, वाईट टाकलेत. मॅचचा मोमेंटम आता थोडासा थांबवण्यात येतोय, तो ब्रेक करण्यात येतोय. त्याचबरोबरीने थोडेसे काही कानमंत्र देण्यात येतात. सांगण्यात येते की हरकत नाहीये, आतापर्यंत थोड्या चुका झाल्या पण चुका सुधारण्याची संधी देणार आहे मैदान आहे. ऊपर से आएगा तो दिया है, ऐसा डिसीजन रखा है. ऊपर से रखा है, सबके लिए सेम है. अरे ऊपर से आए तो दिया है, सबके लिए सेम है. सबके लिए सेम है. रमजान प्लीज, रमजान ऐसा देखेगा तो सब बॉल तू बोलेगा नो है उसका. सब दिखाएगा ना स्क्रीन. नहीं नहीं बराबर है, सबके लिए सेम है एकदम ऊपर से. रमजान प्लीज बोल रहा ना तू, सबके लिए सेम है ना. और प्लीज और क्या बोलूं तेरे को. हाँ तो सबके लिए सेम है ना.
27 धावा लागल्या धावफलकावरती. 6 विकेट्स आतापर्यंत गेल्यात. रोशन बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर सिंगल, मग आणखी एक विकेट. सहा विकेट्स गेल्यात तरी देखील अगदी आता हा संघर्ष करावा लागेल अँटिक 9 भांडुप या संघाला. पुढचा बॉल प्रचंड बाहेरच्या दिशेला पिचिंग. बॉल टप्पा पडल्यानंतर लेग स्पिनचा वापर केला होता. इट्स अ व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची ती एक्स्ट्राची धाव पुन्हा एकदा धावफलकीवरती ऍड केली जाणार आहे. 29 धावा लागल्यात आता धावफलकावरती. इथे देखील शेवटच्या क्षणाला बॉलला टॅप करायचं होतं. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग केली जाते आणि आता एक बॅटर निघालाय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरून तर निघालाय. त्या कॉल मध्ये थोडीशी मिस्टेक झाली आहे. गाडी ही 2 होत्या त्या एकाच रुळावरती आल्यात आणि त्यामुळे आता मात्र इथे हा थोडासा ऍक्सिडेंट. आणखी एक विकेटचं पतन. आणखी एक मोठा झटका लागतो. अँटिक 9 भांडुप या संघाला. चाच पडतायत, संघर्ष करतायत, लढतायत, फाईट करतायत. फाईट तर करावीच लागणार आहे. 29 धावा लागल्या धावफलकावरती. 7 गडी बाद झाल्यात. ही जमेची बाजू आहे आणि अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मग मात्र आता इथून 7 बॉल चांगला खेळणं तेवढंच गरजेचं असणार आहे. 7 बॉलवरती किमान 8 ते 10 धावा कराव्याच लागतील आणि सातत्याने मग जर गोलंदाजही तुम्हाला हे अशा चुका करत असतील, या अवंतरच्या धावा देत असतील तर मात्र चांगलं धावफलक बनेल यातही ती मात्र शंका नाही आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 टू गो. पुढचाही बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गॅपमध्ये ढकललाय. व्हॉट अ स्ट्रोक आकाश. आकाशच्या बॅटमधून नेत्र दीपक फटका पाहायला मिळतोय. व्हॉट अ स्ट्रोक. पहा तो स्ट्रोक. हे तो ऍक्शन रिप्ले तुम्ही एन्जॉय करताय. काव कॉर्नर मध्ये गॅपमध्ये बॉल आहे. 2 खेळाडू होते. दोन्ही खेळाडूंना बीट करत असताना जणू काय तीर कमानीतनं तीर निघाल्यासारखा बॅटला बॉल आदळल्यानंतर त्या शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. 34 धावा लागल्या धावफलकावरती. ज्या फायटिंग टोटलची आपण चर्चा करत होतो, समोर सारा 11 कल्याण सारखा आणखी एक बलाढ्य संघ आहे. मग त्या संघासमोर फाईट करत असताना तुम्हाला देखील चांगला खेळ करणं, चांगलं धावफलक उभारणं. पहिला डाव. नाण्याच्या नेहमी 2 बाजू असतात. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी 2 डाव असतात आणि मग जर पहिल्या डावामध्ये कधी चुका झाल्या, पहिल्या डावामध्ये जर तुम्ही थोडंसं चाच पडला आहात, संघर्ष कमी पडला असेल तर मात्र तो दुसरा डाव मिळतो तुम्हाला. त्यावरती डाव बदलावा लागतो. तसं काहीतरी घडेल का मैदानाच्या आतमध्ये. 34 धावा आतापर्यंत लागल्यात. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटचे हे 6 बॉल असतील जे फेकण्यासाठी सागरचा वापर केला जातोय बॉलिंग ट्रॅकवरती. सध्या तरी राईट आर्म राऊंड द विकेट आणि याच बाजूनी अंडरआर्म विश्वामध्ये अनेक गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल शेवटच्या क्षणाला बॉलला टॅप केलाय. सिंगल नक्कीच मिळाली आहे. आकाशला स्ट्राईक वरती आणण्यासाठी हा केलेला टॅपचा फटका आहे. अनिकेतने देखील समंजसतेने खेळलाय. अनिकेतलाही माहित होतं की बॉल प्रचंड ऑप्शनच्या बाहेर आहे, पण आकाशला स्ट्राईक वरती आणलं. एखादी चौकार मिळाला, 40-45 पर्यंत धावफलक गेलं तर मात्र ती फाईट खूप चांगली पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर बॅटची हलकीची कडा लागत असताना इथे डॉट बॉल टाकलाय सागरनी. अप्रतिम गोलंदाजी. फिरकीची किमया दाखवतोय. त्याच्या बोटांची ही जादू दाखवतोय. खूप चांगली बॉलिंग. शेवटचं षटक असतं ज्याला स्लॉग ओव्हर आपण नेहमीच म्हणत असतो आणि त्या स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग्स केले जातात, अटॅक केले जातात बॅटर्स कडून. आक्रमक होतात बॅटर्स त्या शेवटच्या षटकामध्ये. इथे बॉल बॅट आणि पॅडच्या आतमध्ये होता, खोदून काढायचा होता, ऑन रिजन वरती खेळायचा होता. बॅटची हलकीची कडा लागते. लॉंग ऑफ वरती बॉल ट्रॅव्हल होत असताना सिंगलच मिळणार आहे. सागरनी खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे. पहिल्या 3 बॉलवरती सागरनी फक्त 2 धावा दिल्यात. इकॉनॉमिकल षटक राहिले आतापर्यंत. 36 धावा लागल्यात धावफलकावरती. पुढे सरसावून स्टेप डाऊन द ग्राउंड. थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे आणि मात्र आता इथे सगळ्यांचे डोळे आता थोडेसे मोठे झाले होते. इथून ही छोटीशी चूक झाली होती, पण तरी देखील चांगलं बॅक केलंय स्वतःला. मी नेहमी म्हणतच आलोय ना की ती दुसरी संधी तुम्हाला मिळत आहे, पण त्या मिळालेल्या संधीचं सोनं करणंही तेवढंच गरजेचं आहे. अधिरा चषक त्याचा हा थरार तुम्ही अनुभवताय. 1 लाखाहून अधिक पारितोषिक आहे. पुढे आलाय डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळलाय. जमिनीची लगत बॉल चांगला, चांगली फिल्डिंग केली जाते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव मिळणार नाहीये. पण आउट इथे कोण आहे?
आकाशच बाद होतोय. परतावं लागेल आकाशला आणि त्याला स्ट्राईकवरती आणण्यासाठी हा प्रयत्न केला होता. पण हे चातुर्य आपण त्या फिल्डरकडे पाहायला मिळत होतं. मग तो क्रॉस होण्याच्या अगोदर स्ट्रायकिंग एंडवरती जे खेळाडू होते त्यांना देखील वेगाने नॉन स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची आवश्यकता होती. तसं झालेलं नाही. आकाश बाद होईल म्हणजेच काय तर स्ट्राईक आता अनिकेतकडे असेल आणि हा शेवटचा बॉल अनिकेतलाच खेळावा लागणार आहे. पण काय बॉलिंग केली आहे सागरने आतापर्यंत. सागरने ही 11 बॉल हाताळलाय. त्यामध्ये आपण पाहिलं तर फक्त 14 धावा त्यांनी दिल्यात. इकॉनॉमिकल षटक त्यांनी फेकलाय. 38 धावा लागल्या धावफलकावरती. 1 टू गो. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असेल. शेवटचा बॉल लेग स्टंपच्या खूप बाहेर. ती 5व्या 6व्या स्टंपवरती तो बॉल हाताळला. मग तिथून मात्र जर बॉल आणायचा असेल आतमध्ये तर जणू काय शेनवन सारखा तो टर्न करावा लागेल. आणि हे आमचा कॅमेरावर काही तेवढंच अप्रतिम आहे. पुढचा बॉल बॅट आणि बॅटच्या आतमध्ये पुढे सरसवून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. विकेट किपर चूक करत नाही. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे आणि लक्षही सेट केलं जात आहे. हा तो ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. बॉल टप्पा पडल्यानंतर तिन्ही स्टंप्सच्या अगदी वरून गेला आणि हा तो ऍक्शन रिप्ले हे पहा. मग बॉलर अंडर आमच्या क्रिकेटमध्ये ना हे तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. हे पाहण्यासारखं आहे. आमच्या कॅमेरामॅनचंही कौतुक करावं लागणार आहे. आमच्या श्री साई स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्टचंही कौतुक करावं लागणार आहे. 30 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची आवश्यकता असेल. हॅलो. हॅलो. चला धन्यवाद मनीष सर. अगदी सामना क्रमांक 5 आपण पाहतोय. एका बाजूला संघ जर पाहिला तर एका बाजूला संघ आहे एंटिक 9 भांडूप आणि विपक्ष संघ आहे सहारा 11 कल्याण. असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये तसं पाहता अगदीच चांगली धावसंख्या रचली गेली आहे. 30 बॉलमध्ये 40 धावांचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्याकरता. दुसऱ्या डावेमध्ये संघ सहारा 11 कल्याण या संघाला मॅच जिंकण्याकरता हे आव्हान दिलंय. त्यामुळे मॅच अगदीच बरीच रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हॅलो. चला जाऊयात नव्या इनिंगकडे. मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज रमजानने तसं पाहता पहिल्या इनिंगला काही फारशी अशी कामगिरी करू शकला नाही. एक बाउंड्री आली होती पण तदनंतर काही स्कोरग्राफ त्याने त्याच्या स्वतः वैयक्तिक धावांमधून पुढे घेऊन जाऊ शकला नाही. रमजानला बॉलिंग मार्गमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं. यावेळेचा पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर वेगाने पिचिंग केला. पहिलाच बॉल डॉट आलाय. रमजान भांडूप परिसराचा खेळाडू. भांडूप परिसरातून स्थानिक क्रिकेट खेळता खेळता अगदीच आता व्यावसायिक गटामध्ये देखील चांगली जागा बनवली. आज स्टेशन वाईज संघाच्या माध्यमातून जोडला गेलाय. यावेळेला नो बॉलचा कॉल येतोय. ओव्हर स्टेपिंग नो बॉल. चेतन सरांनी मात्र कुठेतरी गोलंदाजाला दंडित केलंय. नो बॉल आहे.
रिव्ह्यूची मागणी केली जाते. थर्ड एम्पायर चेक करतील. टीव्ही एम्पायरच्या माध्यमातून निर्णय कळवला जाईल. ट्रिपल एस या वाहिनीवरती हा निर्णय मात्र पाहण्यासाठी विनंती असेल. हॅलो. आणि अगदीच थर्ड अंपायरच्या माध्यमातून मागणी केली होती रमजान यांनी. अँटिक भांडूपच्या संघाने चॅलेंज दिलं आणि तो रिव्ह्यू मात्र त्यांचा सक्सेसफुल ठरतोय. रिव्ह्यू कंटिन्यू असेल पुढे. स्कोर आपण पाहतोय 2 बॉल 1 रन झालेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बाहेर पिचिंग केला. वाईट बॉल येतोय. रमजान एक चांगला गोलंदाज म्हणून ओळख आहे त्याची, पण एक्स्ट्रा रन खर्च करण्यामागे देखील रमजानची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला आणखी सातत्यपूर्व गोलंदाजीचा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा मिळतील. लेग साईडला फ्लिक केलाय. प्लेयर आहेत तिकडे. बॉल सर हातात जातोय. अगदी 10 धावांचा फरक आहे. मॅच तसं पाहता कॅल्क्युलेशनने खेळावी लागणार आहे. एक्स्ट्रा रन कुठेतरी वाटायला आलेत, त्यामुळे एखाद दुसरी बाउंड्री तयार करावी लागेल तर ही मॅच इझी होऊ शकते. पण अगदी या अगोदर आपण मॅच पाहिली. 1 बॉल 1 काय जबरदस्त सुपर मॅच पाहायला मिळाली. यावेळेला रमजान पुन्हा एकदा चुका करतोय. वारंवार अशा चुका जर करत असाल संघ मात्र या क्रीडा स्पर्धेमध्ये टिकून राहणं थोडंसं अवघड होऊन जाईल. ओहो, यावेळेचा बॉल चांगला होता. यावेळेला जर आपण पाहिला तर आणखी एक चांगला टप्पा. डॉट बॉल करून चालणार नाहीये. 5 बॉल रन आहे 5. एक्स्ट्रा रन देऊन देखील रमजानने धावगतीला असं काही भरू दिलेलं नाहीये. धावगती अगदीच बॉल टू बॉल आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल आणि रन आहे 5. यावेळेला आणखी कमालीचा बॉल. रमजानने अगदी 3 एक्स्ट्रा दिले तरी देखील धावसंख्या 5 या अंकावरती स्थिरावताना पाहायला मिळते. 1 ओव्हर समाप्ती 5 धावा. षटक क्रमांक 2 बॉलर आहेत अनिकेत. पहिल्या डावाचा खेळ समाप्ती झालाय. अवघी 5 धावसंख्या दिली. एक्स्ट्रा रन खर्च करून देखील रमजानची गोलंदाजीचं कौतुक होतंय. ज्या रमजानने एक्स्ट्रा धावा दिल्या होत्या तदनंतर देखील चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला. पहिलाच बॉल इथे अनिकेतचा वाईड येतोय.
40 धावांचं लक्ष 30 बॉल मध्ये उलगडायचंय. नव्या डावाला सुरुवात झाली. या वेळेला बॅकफुटला जाऊन स्क्वेअर लेगला खेळ आहे तिथे मिसफील्ड पडझड फेकी करतील तोपर्यंत धाव मात्र होते पूर्ण. 2 मिळवलेत. अगदी हे अंडरआर्म क्रिकेट आहे. क्विक अँड फास्ट अंडरआर्म क्रिकेट. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. श्री साई या वृत्तवाहिनीवरती आपल्याला संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळतंय. 3 कॅमेऱ्यामध्ये आपल्याला ही क्रीडा स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळते. विघ्नेश आहेत एक कॅमेऱ्यावरती, रोहित आहेत एका कॅमेऱ्यावर, त्याचबरोबर आमचे संतोष ऑपरेटर म्हणून कार्य करतायत. आमचे बाबू अर्थातच बाबू यांचं जरा श्रेयस हे देखील स्कोरर म्हणून कार्य करतायत. राज आहेत आज, राज देखील जोडले गेलेत. हा संपूर्ण टेक्निकल डिपार्टमेंट शैलेश पाटील आणि पराग पाटील यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. हो नाईस बॉल. काय जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. बॅटर अगदी स्टेप आउट होतो नाही होतो. बॉल अगदी त्याच्या जवळपासून हलकासा कट केला आणि रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय कशा प्रकारे बॅट कट आणि कट आउट झालाय. हलकासा स्पर्शून ब्रश झाला बॉल. विकेट आलाय. एंटिक 9 भांडूप स्टेशन वाईजचा संघ. एका बाजूला विपक्ष आपण पाहतोय सारा 11 कल्याण. हो नाईस बॉल. आणखी एक जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. बोल्ड आउट झालाय. आज आयोजकांचं देखील कौतुक आहे. आज जर आपण पाहिलं यष्ट्या अगदीच यष्ट्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी विकेट गेला आणि यष्ट्यांचा सिग्नल देखील आपल्याला पाहायला मिळाला. लाईट्स ऑन होताना पाहायला मिळाली. 4 बॉल स्कोर 8 आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला स्क्वेअरला खेळलेत. सिंगल मिळतोय. शेवटचा बॉल आहे या षटका दरम्यानचा. 2 ओव्हर लेग साईडला फ्लिक केलाय. सिंगल मिळेल. 2 ओव्हर रन झालेत 10. दोन ओव्हरचा खेळ झालाय. 10 रन. अजूनही जर आपण पाहिलं तर 18 बॉल मध्ये 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे मॅच अवघड करून बसलेत. कुठेतरी एक्स्ट्रा रन वाटायला आले होते. मॅच तिथूनच खऱ्या अर्थाने चालू ठेवणं महत्त्वाचं होतं. पण पहिल्याच ओव्हरला एक्स्ट्रा रन देऊन देखील रमजानने 5 धावांचं षटक हाताळलं आणि तदनंतर विकेट देखील आल्या नव्या ओव्हरला, सेकंड ओव्हरला. त्यामुळे मॅच फसताना पाहायला मिळते. 18 बॉल 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. निखिल आहेत पुढचे गोलंदाज.
यावेळेला जर आपण पाहिलं तर लेग साईडला फ्लिक केला होता, सिंगल मिळतोय. चला यानंतर आणखी एक महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळणार, म्हणजे उर्वरित 2 मॅच असणार आहेत. तदनंतरच्या एक सेकंड राऊंडची महत्वाची मॅच चालू संघातील विजेता संघ आणि मागील जो विजेता संघ आपल्याला पाहिलात कल्याण, त्या संघाचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय रंगतदार मॅच ती देखील होणार. दरम्यानचा बॉल समोरच्या दिशेने खेळलेत, कॉल दिला पण रन 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 रन. अगदी एकच खेळाडू मात्र रन करत पुढे निघून गेला, विकेट आलाय. रिव्ह्यूची मागणी केली जाते, थर्ड अंपायरच्या माध्यमातून निर्णय मात्र पडताना होताना पाहायला मिळते. काय निर्णय आहे चेक केला जातोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो स्क्रीनवरती कशा प्रकारे तिकडे रन आउट झालेत. नॉस्ट्राईक एंडला आपण पाहतोय षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. उर्वरित अजूनही या षटका दरम्यानचे बॉल यावेळेला गॅपमध्ये खेळले, जबरदस्त ड्राईव्ह केलाय, पॉइंट कव्हरच्या दिशेने बॉल निघून जातोय, फरार होतोय, चौकार आलाय, 4 रन. मॅच कधीही कोणत्याही क्षणी कलाटणी घ्यायला वेळ लागणार नाहीये. जर सातत्य कायम ठेवलं एक एक धावांचं तरी देखील मॅच बनू शकते. अगदीच शेवटला 6 बॉल 10 जरी मॅच आली तरी एखाद्या बाउंड्रीची मॅच असेल. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर डॉट होतोय. स्कोर आहे 15, 4 बॉल आणि 15. यावेळेला जर आपण पाहिलं समोरच्या दिशेने खेळले होते, सिंगल मिळेल, 5 बॉल 16 रन झालेत. शेवटचा बॉल आहे. ओहो, नाईस बॉल. आणखी एक बोल्ड आउट झालाय. पुन्हा एकदा आपल्याला रेड लाईट पाहायला मिळाली एलईडी स्टंपच्या माध्यमातून. आज खरंच विशेष कल्पना अधिरा चषकाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. एलईडी स्टंप बोल्ड झालेत, विकेट येतोय. 3 षटकांचा खेळ झालाय आणि स्कोर आहे 16. 12 बॉल अजूनही पाठलाग करायचा आहे. 12 बॉल मध्ये
अजूनही 24 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे प्रत्येक बॉलला 2 धावांची आता गरज आहे. षटक क्रमांक 4. बारा बॉल 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाज सज्ज होतील. समोरच्या दिशेने खेळले, सरळ बॉल हातामध्ये, डॉट बॉल येतोय. म्हणजे जवळपास भांडूप, अँटिक 9 भांडूप हा संघ पकड बनवली आहे. रमजानकडे बॉल गेलाय, तिकडे पॉइंटच्या दिशेने होते. रमजान चुकी केली, बाउंड्री आली आहे. अगदी तसं पाहता मॅच अजून काही समीकरण तशी काही बदललेली नाहीये ज्या बाउंड्रीने, पण आणखी एका दुसरी बाउंड्री आली तर मॅच जड जाऊ शकते. रमजान पाहिलात आपण कशा प्रकारे बॉल सोडतोय. यावेळेला पुन्हा एकदा स्लिप पडून खेळलेत, आणखी एक बाउंड्री आली आहे. क्या बात आहे, म्हणजे नशिबाची साथ मिळते. मॅच खऱ्या अर्थाने चालू ठेवली असती ना, मॅच बदलायला वेळ लागला नसता. मॅच अजूनही बदलायला वेळ लागणार नाहीये. आता मॅच टर्न होते. मॅच आली आहे 9 बॉल 16. आता एखादी आणखी बाउंड्री जर आली ना, आता 2 बाउंड्री तर नशिबाच्या मिळाल्यात, पण आता एका बाउंड्रीसाठी बॅटरला संघर्ष करावा लागेल आणि तो त्याच्यातील तो बाणा त्याला दाखवावा लागेल आणि एक बाउंड्री जोडावीच लागेल तर मॅचमध्ये येतील. टीम मीटिंग घ्यावी लागते अँटिक 9 भांडूप या संघाला. काय चुका करून बसलोय आपण, यासाठी मात्र या आता टीम मीटिंग केल्या जात आहेत. नऊ बॉल अजूनही 16 धावांचा पाठलाग करायचा आहे. मॅच कलाटणी घेतली आहे, टर्न झाली आहे मॅच. निर्णायक मॅच, अतिशय जबरदस्त मॅच आपण पाहतोय. यावेळेला तिकडे पुन्हा 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 थोडीशी मिसफिल्ड झालेली, बट एकच आहे, एक बाउंड्री मारावी लागेल. 8 बॉल 15. शेवटला काय मॅच असेल, मॅच पाहायला मजा येणार आहे. हे 2 बॉल अतिशय महत्वाचे आहेत. यावेळेला टॅप केलाय, पॉइंटच्या दिशेने रमजान येतील. आता मात्र चुकी करणार नाहीये रमजान. रमजानला जाणीव आहे की आता जर चूक केली तर आता मात्र ताशेरे ओढले जातील संघाच्या वतीने. 7 बॉल 14. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा सिंगल येतोय. 6 बॉल आता मात्र 13 धावांचा पाठलाग करायचा. 27 झालेत. सहा बॉल आणि 13 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्वतः रमजान येतोय बॉलर. रमजान
6 बॉलमध्ये 13 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला फटका फसलाय. विकेट येते. पाच बॉल अजूनही 13 धावांचा पाठलाग करायचा होता. आता 4 बॉल 12चा पाठलाग आहे. 1 रन आलाय. शेवटचे 4 बॉल. चार बॉल आता 12 धावांचा पाठलाग. 3 बाउंड्रीची गरज आहे मॅच जिंकण्याकरता. हो हो, यावेळेला पुन्हा चांगला बॉल. रमजानने आता मात्र एक्स्ट्रा रन दिले नाहीयेत. सुरुवात काहीशी पहिल्या ओव्हरला चुकीची केली होती, पण रमजान आता मात्र चांगला स्पेल पाहायला मिळतो. शेवटचे 3 बॉल आहेत 12 धावांचा पाठलाग. आणि इथे लेग साईडला खेळलेत. बॉल हातामध्ये जातोय. 1 रन मिळेल. 2 बॉल 11 धावांचा पाठलाग. म्हणजे जवळपास अँटिक नाईन भांडूप या संघाने या मॅच वरती नाव कोरलंय. औपचारिकता आहे. वाईट आलंय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 1 बॉल 10. मॅच जर सारा 11 कल्याण या संघाने सुरुवातीपासूनच चालू ठेवली असती ना, तर मॅच जिंकणं तसं काही अवघड नव्हतं. पण मॅच फसली आणि या मॅचवरती नाव कोरलं अँटिक नाईन भांडूप या संघाने. लगेचच मॅच खेळली जाणार आहे. मागील विजेता संघ अर्थातच कल्याणचा संघ चिंतामणी कल्याण आणि आताचा विजेता संघ अँटिक नाईन भांडूप. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जातोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जातोय अनिकेत. अनिकेतला मॅन ऑफ द मॅच जाईल.